पापड़च है रे, पापड़चा टेस्ट येतं पण खायला छान वाटतं। ये पटेल पापड़ी लोट है। वो नवरात्रि में गुजराती लोग ये पापड़ी का लोट ज़्यादा खाते हैं। मला पहिले ढोकळाच वाटला, नंतर याने सांगितलं खमण आहे। आता खमन और ये लाइव ढोकला में बहुत फर्क है। लाइव ढोकला गुजराती आइटम है, फाफड़ा ढोकला थेपला ये सब गुजराती आइटम है। याला काय बोलतात? सिम राइस। तीखा है, तीखा है, तीखा है बहुत। तुला कचोरी खायची आहे? आता एवढी ठोसल्यानंतर 2-2 प्लेट, तेव्हा बोलत होतो एक जणाला जाणार नाही, त्यानंतर तुला परत कचोरी पण खायची आहे। टेस्ट करूयात ना कशी आहे, टेस्ट करूया कशी आहे बघूया। सकाळची थंड हवा आणि गुजरातच्या स्वयंपाकघरातून येणारा गरम गरम फाफड्याचा सुगंध, हो हा आहे आपला डे 2 चा सूर्योदय शैलेश पटेल यांच्या घरी। काल रात्री ज्यांनी आम्हाला हिऱ्याचं गुप्त सांगितलं, त्यांनी आज आम्हाला दाखवलं खरं गुजराती अतिथी म्हणजे काय। नाश्त्यात होता फाफडा, खमण आणि त्या सगळ्यांवर गोड जिलेबी, म्हणजे सकाळचा मूड स्वादिष्ट मूड मध्ये गेला। मग आम्ही गाडी काढली आणि सुरू झाला आमचा रस्त्याचा प्रवास। पुढचं ठिकाण वडोदरा। सूरत ते वडोदरा जो हायवे होता तो खूप सुंदर होता। छान आम्हाला रस्त्याचा प्रवास झाला आणि थेट दुपारी आम्ही पोहोचलो वडोदऱ्यामध्ये। साधारण 2 ते 3 तास आमचे हॉटेल शोधण्यामध्ये गेले। काही हॉटेल होते खूपच सुंदर, पण त्याची प्राइसही खूप जास्त होती आणि काही हॉटेल खूप खराब। शेवटी एक बजेट फ्रेंडली आणि एक सुंदर हॉटेल आम्हाला मिळालं, हॉटेल अलंकार, जिथे आम्ही नाईट स्टे केलं, फ्रेश झालो आणि मग सुरू झाली स्ट्रीट फूड पार्टी। पण याची खऱ्या अर्थाने मजा तुम्ही व्हिडिओमध्येच पाहाल। आणि हो, हा आहे गुजरात प्रवासाचा दुसरा दिवस, पण जर तुम्ही हा व्हिडिओ थेट पाहत असाल तर थांबा जरा, आधी डे 0 आणि डे 1 नक्की बघा, कारण ही गोष्ट आहे एक प्रवासाची आणि प्रत्येक दिवस एक नवीन पान। चला आता डे 2 सुरू करूया। सो गुड मॉर्निंग, डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आलोय ज्यांच्या घरी राहतो त्यांच्या टेरेसवर आपण आलेलो आहोत आणि पाठी बघू शकता। आपण एक टिपिकल गुजराती घरी राहिलेलो आहे आणि तिथला आपण एक्सपिरियन्स घेतलेला आहे। काल रात्री मॅच होती, ती आपण बघितली आणि जे गरबाला आपण रात्री जाणार होतो ते गेलो नाही, कारण सगळ्यांना मॅच बघायची होती आणि फॉर्च्युनेटली आपण मॅच जिंकली, पण तो एशिया कप आपण जिंकलेला आहे। तर आज दुसऱ्या दिवशी काय काय आपण प्लॅनिंग केलेलं आहे। आता आपण आहोत सुरतच्या जवळ, इथून आपण जाणार आहे वडोदराला। तिकडे गेल्यानंतर आपण काय काय करणार आहे डे 2 मध्ये हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच। आता आपण थोडा नाश्ता करूया आणि त्यानंतर इथून निघूया। आज गुजरातमध्ये प्रॉपर गुजराती नाश्ता पहिल्या दिवशी आपण सॉरी हा दुसरा दिवस आहे, तर प्रॉपर गुजराती नाश्ता आपण करत आहोत आणि इतका सुंदर लागतोय। हा ढोकळा आहे, फाफडा आहे, जलेबी आहे आणि त्याच्यावर ढोकळ्यावर शेव विथ चटणी। तर मंडळी, जे शैलेश भाऊ आहेत त्यांच्या घरी आपण काल रात्री राहिलो होतो आणि त्यांनी आपला खूप चांगला पाहुणचार केलेला आहे। त्यांनी व्यवस्थित एकदम छान गुजराती पद्धतीचं जेवण आपण त्यांच्याकडे केलेलं आहे। तर एवढ्या सगळ्या पाहुणचारासाठी खूप 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 धन्यवाद। इतना अच्छा आपने खाना दिया, मुझे बहुत पसंद आया। और आपका जो ये छोटा सा मस्त बंगलो टाइप बनाया हुआ है, मतलब आई थिंक सब जगह ऐसे ही है, ऐसे ही बहुत सही लग रहा है। एकदम मस्त ऊपर आके थोड़ा सुबह सुबह मस्त हवा खा लिए, एकदम फ्रेश हो जाएगा माइंड, विलेज जैसी फीलिंग आएगी अपने को। समोरच मस्त स्टेशन आहे सकाळी सकाळी। तर आज आपण आता इथून निघणार आहोत आणि वडोदरासाठी जाणार आहोत। तर ही जर्नी आज डे 1 मध्ये आपण कंप्लीट करूया। खूप जास्त थकलेलो आहे मित्रांनो,
कारण आज दिवसच तसा होता. गुजरातमध्ये हा आपला दुसरा दिवस आहे आणि आता आपण आहे वडोदरामध्ये. आणि वडोदराला पोहोचल्यानंतर आमची एवढी गंमत झाली की आम्हाला हॉटेलच चांगलं मिळत नव्हतं आणि फायनली एक हॉटेल आम्हाला मिळालं, हॉटेल अलंकर. आणि 2 नोकिया एरियाचं नाव काय. तर या हॉटेलमध्ये राहिलो. आपलं ऑफिसचं काम होतं ते आपण संपवलं, ते आपण करतोय. अजून ऑफिस संपलेलं नाहीये. आणि आज जो डे 2चा शूट होता तो काहीच झालेला नाहीये. तर इथे आपण चौकशी केली आणि त्यानंतर आपल्याला कळालं की इथे नाईट मध्ये खूप स्टॉल्स लागतात जेवणासाठी. गुजरात म्हटलं की जेवणासाठी खास प्रसिद्धच आहे. तर आज रात्री आपण इथे जाणार आहोत खास जेवणासाठी. आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून आपण एक 7च्या दरम्यान इथे स्ट्रीट फूड ट्राय करायला गेलेलो. तर काय खाल्लं ते आता आपण बघूया. आपण आलोय गुजरातमध्ये, पण एकच प्रश्न डोक्यात फिरतोय, काय मिळेल ते खायला. वाटलं काहीतरी गुजराती ऑथेंटिक आयटम मिळेल, ढोकळा, खांडवी, फाफडा, काहीतरी झक्कास. पण नाही रे बाबा, सगळीकडे फक्त चायनीज आणि सँडविचचे स्टॉल. म्हटलं चलो गुजराती मा चायनीज ट्राय करूया. पण इथे पण ट्विस्ट आहे हा, सगळं प्युअर व्हेज. मग झालं काय, घेतला ट्रिपल व्हेज. पण ते पण इतकं स्पायसी वाटलं की. कसं वाटतं मग? खूप क्वांटिटी आहे. तिखा आहे. तिखा आहे बघ. त्याची हालत बघ. याला काय बोलतात? सेम राईस. सेम राईस. हा गार्लिक फ्राईड राईस मागवलाय. अक्षय काय झालं, हे जे गार्लिक राईस मागवलाय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुला? प्रॉब्लेम आहे स्वप्नील ना, बिलकुल पण लक्ष देत नाही काय करायचं काय नाही. बात तर सही आहे. शूट करतो. ऑर्डर काय करायचं. ऑर्डर मी माझं केलं होतं ट्रिपल राईस, माझ्यासाठी आलं आणि ह्या लोकांनी खाऊन टाकलं. आणि ह्यांनी ऑर्डर केलंय गार्लिक राईस. आता नाही लागेल, थंडी झाली. आणि आता बोलतात ते खूप तिखट आहे, ते रिटर्न करूया. नाही खाऊया. नक्की डिसाईड करा खायचंय का रिटर्न करायचं. थंडी झाल्या काय वाटत नाही. प्रशांतने चॅलेंज घेतलेला आहे. मी एकटं नाही खाऊ शकत. ए, तू आता बोलला खाऊया आपण. आपण म्हणलं ना. मी या साईडला आहे. आपण येते. चुकीचं आहे बोलणं. मजा आली खायला. खायची मजा खायला. आता येत पण नव्हता. गावाहून झाले येत पण नव्हतो, जबरदस्ती घेऊन आलो आणि ऑर्डर पण मीच पहिले दिली. घेऊ आणि बघू तुम्हाला काय पाहिजे का एवढं फक्त विचारलं. ह्याने लगेच गार्लिक राईस ऑर्डर केले आणि त्या क्वांटिटी पण किती त्याला 2-2 ट्रे टाकले. 4 लोक बघून जास्त टाकली का मे बी असं असेल. प्लॅन होता स्ट्रीट फूड खायला जायचा रात्री. तो आता वाजले आणि टेस्ट करायचं होतं फक्त. आता टेस्ट करायला आलेलो. पूर्ण जेवणच झालेलं आहे. दिवसाची बँडच वाजली. काय नाही, आपण जाऊ थोडं पोट खाली करूया. जमेल होईल. काय सीन काय? कचोरी. तुला कचोरी खायची आता एवढी ठोसल्यानंतर 2-2 प्लेट, तेव्हा बोलत होतो एक जणाला जाणार नाही. त्यानंतर तुला परत कचोरी पण खायची. टेस्ट करूयात ना कशी आहे. टेस्ट करूया कशी आहे बघूया. मी नाही खाते, मी कुठे सोबत आहे. टेस्ट करशील ना. आता आपण सगळे बोललोय टेस्ट नाही करणार आहे. कुठे गेला अशोक? अशोक लांबच पळाला. टेस्ट करना पडेल. टेस्ट करूया. चला बघूया. मी नाही टेस्ट करणार. शाबाश बेटा, बहुत बढिया. आणि थोड्या वेळाने म्हणजेच एक साधारण 10-11 वाजता तिथे एक रात्रीचं स्टॉल्स लागतात सकाळी 4 वाजेपर्यंत. तर ते काय असणार, ते काय असतील आणि काय काय आपल्याला तिथे खायला भेटणार आहे हे आपण थोड्या वेळाने जाणार आहेत बघायला. आता थोडा वेळ ऑफिसचं काम प्लस थोडं आराम करून आपण निघणार आहोत. कारण आजचा दिवस खूपच हेक्टिक होता, खूप दमलोय. असं वाटतंय का आता झोपावून सरळ सकाळी उठावं. पण आजच्या दिवशी असं काहीच खास गुजरातमध्ये आपण केलेलं नाही आहे. तर ते करण्यासाठी आपण रात्री जाणार आहोत. तर बघूया आपल्याला तिकडे काय काय मिळतं. तर भेटूया थोड्या वेळात तिथे डिरेक्टली.
आम्ही विचार केला काही खायच्या आधी थोडं फिरूया. तेवढ्यात इन्फॉर्मेशन मिळाली गुजरात मधला सगळ्यात मोठा गरबा इथेच वडोदरामध्ये आहे. बस झाला प्लॅन. म्हटलं चला भाऊ नशिबात काय आहे ते बघूया. पण काय झालं माहितीये, पोचलो तर एंट्री बंद. मग विचार केला चला वरतून बघूया. वरतून बघूया. मित्रांनो पाऊस खूप पडलेला आहे आणि कोणच नाही गरबा खेळायला तिकडे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. सो आम्ही जस्ट असा ड्रोन फ्लाय केला, प्रिमाइसेस बघितले आणि आता आपण रिटर्न टू होम करतोय आपल्या ड्रोनला. अरे बट लँडिंग होते पण कुठे लँडिंग होते? तिथे आहे तिथेच होणार. कुठं दिसत नाही. अरे मला दिसतच नाही कुठे गेला. मला तरी कुठे दिसते. कुठे होतं बरं? हा ठीक आहे होम पॉइंट आपलं आपलं ना गाडी. फ्लॅश लावला. हा रे परफेक्ट. बघू आला मला दिसत नाही. आला 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 आला. बाप रे मला ना असं धडधड 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 धड कुठे गेला. एकदा लाईट ऑफ करून ठेवली होती याची. दिसतोय का? आला आला आला. ए भाई पाण्यात जायचा आता आपलं आपल्या कंट्रोल आलं ना आता. मग चला तेवढा तरी आला. आपण इथेच गरम असू. ढिंगे ढिंगा खाली आणते. चल बस बस बस. सिच्युएशन अशी झाली की 1-2 जागी गेलो होतो. तिथे दोन्ही जागी गरबा बंद होता. एक जागी तर बंद झाला होता आणि एक जागी कम्प्लिटली बंद होता पावसामुळे. आता काय माहिती आता आपल्याला गरबा भेटतोय की नाही बघायला. ठीक आहे. एनिवेज गुजरातमध्ये आलोय आणि गुजरातमध्ये आपल्याला खायला खूप छान छान गोष्टी आहेत. तर ते खाण्यासाठी आपण चाललेलो आता. गरबा आता बघू अहमदाबादला आपल्याला मिळेल की नाही. हे इकडे काय आवाज येतोय. हा काय इकडे शपथ. साईडला लावू गाडी. रात्रीचे वाजले आहेत 1:45 आणि आपण गुजरातमध्ये वडोदरामध्ये फिरत आहोत खाण्यासाठी. कारण इथे खाऊ गल्ली खूप फेमस होती असं आपण ऐकलं होतं. आणि खाऊ गल्लीमध्ये आपण गेलो होतो तर तिथे एक नॉर्मल खाऊच होतं जसं आपल्याला मुंबईला मिळतं तसं. तर अक्षयने आता आपल्याला एका जागी आणलेलं आहे. तो लास्ट टाईम आला होता तेव्हा त्याने ते खाल्लं होतं. तर त्याने काहीतरी ऑर्डर केलं तर ते बघूया आपण काय आपल्याला ते कसं मिळतं आहे. त्याचं नाव काहीतरी लोट आहे, पापड़ी ना लोट असं काहीतरी आहे. तर ते बघूया. जय स्वामीनारायण. ये पटेल पापड़ी लोट से ये पटेल पापड़ी का लोट नाम है मेरा. ये अलकापुरी में और बड़ौदा में प्रख्यात अपना है. ये पापड़ी का लोट मतलब जो चावल का आटा में से जो पापड़ बनाता है ना उसका रॉ मटेरियल है. वो नवरात्रि में गुजराती लोग ये पापड़ी का लोट ज़्यादा खाते हैं. पटेल लोग हैं ना उसका पापड़ी बना के पूरा साल खाता है. तो अभी ये क्या बना के ऐसे तेल मसाला डाल के खा सकते हैं ऐसे इसके. और ये बड़ौदा में गुजरात में प्रख्यात है. अभी गुजराती आइटम है ये. मेरा नाम अशोक पटेल, बड़ौदा में है. अलकापुरी में अपना एक शाखा है और एक समता में शाखा है. 2 शाखा है अपना. ऐसा शाम को 5 बजे चालू होता है तो 11 साढ़े 11 बजे बंद हो जाता है. लेकिन नवरात्रि है उसका वजह से 2-3 बजे तक चालू रखता है. तर जाम फिरलोय. 12 वाजता निघालेलो. 2 तास झाले. आता 2 वाजलेत. फिरता फिरता आपण आता एका अशा जागी आणलाय तिथे आपल्याला काहीतरी एक नवीन आयटम खायला भेटतोय. गरबा पण बघितला. हा गरबा पण बघितला आपला. अचानक मिळाला तो. वेगळा आपला. मस्त आहे. पापडच आहे रे. पापडचा टेस्ट येतोय पण खायला छान वाटतं. आता दुसरा आयटम म्हणजे मला पहिले ढोकळाच वाटला. नंतर याने सांगितलं खमण आहे. आता खमण आणि ढोकळ्यामध्ये काय फरक आहे मला नाही माहिती. पहिले आपण खाऊया नंतर ते सांगतीलच.
खमन और ये लाइव ढोकला में बहुत फ़र्क है। लाइव ढोकला गुजराती आइटम है, फाफड़ा, ढोकला, थेपला ये सब गुजराती आइटम है। इसमें क्या आता है, चावल आता है और तीनों दाल मिक्स आएगा। इसके लिए आधा लाके जो जैसे हांडवा बनाता है गुजराती हांडवा, उसका ही मटेरियल इसमें यूज़ होता है, लेकिन बनाने का तरीका अलग है। उसको लाइव ढोकला बोला जाता है। और जो गुजराती है, पर खमन ढोकला में क्या आता है, खाली चने की दाल आती है, उसमें दूसरा कुछ मिक्स नहीं आएगा। ये तो सब चावल और तीनों दाल मिक्स आएगी इसमें। इसके लिए उसको लाइव ढोकला और थोड़ा खटास रहता है, और जो खमन ढोकला है उसमें खटास नहीं रहेगा ऐसा। ओके, जय सोमनाथ। वडोदराच्या रस्त्यांवर आपण फिरतोय खाण्यासाठी आणि आपल्याला तेच आयटम भेटत होते, पाणीपुरी, सँडविच, बिर्याणी, कुठे गेलं तरी तेच आहे। पण एक असा स्पॉटवर आपल्याला एक वेगळी आयटम भेटला। क्रॉस करू, एक असा वेगळा आयटम भेटला आणि खूपच सुंदर असा आयटम होता। असा काही मोठा आयटम नव्हता, व्यवस्थित छोटासा एका बाउलमध्ये त्यांनी दिला, पण तो खायला मजा आला। आणि जो खमण असतो तो आपण खाल्लेला आहे। तर बघूया अजून काही मिळतंय, नाहीतर मग उद्या कंटिन्यू करू डे 3 मध्ये। आता सगळं खाऊन पिऊन आपण आलेलो आहोत परत आपल्या हॉटेलवर। हॉटेल अलंकार इथे आपण चेक इन केलं होतं। तर आता आपण जाणार, झोपणार आणि उद्या डे 3 मध्ये बघूया आपण काय काय बघणार आहोत, काय काय इथले स्पॉट्स आहेत। आय थिंक ते लक्ष्मी निवास जे आहे त्याचं इथे आतमध्ये शूट करू देत नाही, तर आपण एवढा लांब आलोय तर ते बघूया शूट करायला मिळतंय की नाही ते मी सांगू शकत नाही। तर बाकीचं जे काही असेल ते आपण नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया। तर आतासाठी गुड नाईट। डे 2 इथे संपतो। ऍक्च्युली डे 3 सुरू झालेला आहे, आता सकाळी भेटूया डे 3 मध्ये। चला, बाय बाय, गुड नाईट।